सणसवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी डॉक्टर मोहन हरगुडे यांची बिनविरोध निवड झाली। ग्रामपंचायत बॉडी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हरगुडेंनी पदभार स्वीकारला। तसंच यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत बिघडली। अचानक पोटात दुखू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांचा सिटी स्कॅन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आले। शिर्डी नगर परिषदेनं माझी वसुंधरा अभियानात प्रथम क्रमांक पटकावला। शिर्डी नगर परिषदेला यासाठी 75 लाखांचं बक्षीस जाहीर झाले। विशेष म्हणजे हे अभियान सुरू झाल्यापासून मागील 5 वर्ष शिर्डी नगर परिषद राज्यात अव्वल ठरत आहे। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार आहे। कोल्हापुरात गरजू आणि वयोवृद्ध रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया अभियान राबवण्यात येणार आहे। 9 ते 14 मार्च 2026 या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानांतर्गत 1000 रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्याचं उद्दिष्ट असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं। महसूलचे नियम पाळूनच तुकड्यांची नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले। छत्रपती संभाजीनगर अप्पर जिल्हाधिकारी यांनी रजिस्ट्री कार्यालयाला याबाबत निर्देश दिले। महसूलच्या नियमांना डावलून कोणतीही नोंदणी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या। पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठीच्या भागीदारीचं स्वरूप निश्चित करण्यात आले आणि संयुक्त उपक्रमात सिडको यांचा सर्वाधिक 51% हिस्सा राहणार आहे। उर्वरित हिस्सा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यात विभागण्यात आला। बदलापुरात पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमदार किसन कथोरेंच्या हस्ते या पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलंय। बदलापूरच्या स्वतंत्रवीर सावरकर उड्डाणपुलाखाली हा पुस्तक महोत्सव सुरू झालाय। तर 15 मार्चपर्यंत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत हा पुस्तक महोत्सव सुरू असणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार आणि त्यांच्या परिवारासाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले। 100 पेक्षा अधिक पत्रकार आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांची हृदयाशी संबंधित विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या। हृदयाची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे याविषयी सखोल माहिती यावेळी देण्यात आली। जळगावमध्ये मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू झाली। या स्पर्धेत 6 महिलांनी संघ सहभागी झाले। महिलांमध्ये क्रिकेट खेळाबाबत आवड निर्माण व्हावी यासाठी महिला संघांना स्पर्धेत प्राधान्य देण्यात आलं। यावेळी महिला संघांनी मैदानावर चौकार आणि षटकाराची फटकेबाजी करत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं। पुण्यातील भोर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी आठवडे बाजार भरवलाय। भेळ, पाणीपुरी, ताक यासह विविध भाज्या विक्रीला ठेवण्यात आल्या। त्यावेळी पालक आणि ग्रामस्थांनी भाज्या खरेदी करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले। अभ्यासाबरोबर स्वावलंबनाचे धडे या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत। फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार घुमलाय। फ्रान्समधील एका म्युझियममध्ये शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून महाराजांचा जय जयकार केला। या शिष्टमंडळामध्ये नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूल येथील प्रगतिशील शेतकरी आहेत। नाशिकच्या येवल्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्पात विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले। त्यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शिवसृष्टी प्रकल्पातील नयनरम्य कारंजाचं लोकार्पण करण्यात आलं। तसंच युवा शाहीर रामानंद उगले यांच्या पोवाड्यातून शिवरायांची गाथा रंगली। कोल्हापुरातील किल्ले विशाळगडावर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळी हिंदू आणि मुस्लिम बंधू मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। किल्ल्यावर सुरुवातीला शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली। बुलढाण्यातील पिंपळगावात शिवजयंतीच्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून 2 गटात वाद झाला। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं। अंबरनाथ येथील पंचक्रोशाधारित गुरुकुल विद्यालय शिवजयंतीचा उत्साह जल्लोषानं पार पडला। या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आणि पालखी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरात गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि संथ झालेली आहे। त्यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। ही प्रक्रिया पारदर्शक, सोयीस्कर आणि कालबद्ध करावी या मागणीसाठी महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापौरांना निवेदन देण्यात आलं। पुण्यात वन्यप्राणी आणि पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी मोहीम राबवण्यात येते। वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे वन्यप्राण्यांसाठी पाण्याची विशेष सोय झाली आहे। वनक्षेत्रात ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे आणि तयार करून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। पुणे महानगरपालिका आणि जलसंपदा विभागात थकीत रक्कमवरून वाद निर्माण झालाय। महापालिकेने पाणीपट्टी न भरल्यास पुढील आठवड्यात खडकवासलावरील पंप बंद करण्याची तयारी सुरू केली आहे। विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची डीजीसीएनं नवीन नियम प्रस्तावित केले। जर विमान प्रवास कोणताही प्रवाशानं गैरवर्तन केलं तर त्या क्षणापासून त्याच्यावर 30 दिवसांची विमान प्रवास बंदी करण्यात यावी असा नियम प्रस्तावित केला आणि या संदर्भात चर्चा करून मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे।
मध्य रेल्वेनं प्रवासी वाहतुकीत मोठी झेप घेतली आहे. जानेवारी 2026 पर्यंत 137 कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. हार्बर मार्गावरील नवीन एसी लोकल सेवांनाही प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. पश्चिम रेल्वे प्रशासनानं महसूल मिळवण्यात नवा विक्रम प्रस्थापित केलाय. मालिका, जाहिराती, वेब सिरीजच्या चित्रीकरणातून पश्चिम रेल्वेला तब्बल 1,72,00,000चं आतापर्यंत सर्वाधिक उत्पन्न मिळाले. तसंच भारतातील सर्वात आधुनिक आणि प्रीमियम ट्रेन वंदे भारतमध्ये प्रथमच चित्रीकरणाला पश्चिम रेल्वेनं परवानगी दिली आहे. पुण्यातील उड्डाणपूल मेट्रोची उर्वरित कामं तातडीनं करण्याचे आदेश देण्यात आले. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आणि आचार्य आनंद ऋषीजी चौकातील उड्डाणपुलाची कामं पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं याबाबत पत्राद्वारे आदेश दिले. यंदा एसटी सेवेच्या ताफ्यात 8,300 नव्या बस समाविष्ट होणार आहेत. त्यापैकी 3,000 बसेसच्या खरेदीसाठी सुमारे 1,600 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. उर्वरित 5,300 बससाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली जाणार आहे. महाराष्ट्रातही मतदार याद्या फेर आढाव्याचे वारे वाहू लागलेत. महाराष्ट्रात एप्रिलपासून SIR प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. महाराष्ट्रासह अन्य 22 राज्य आणि इतर केंद्रशासित प्रदेशातही मतदार याद्यांचा फेर आढावा घेतला जाणार. या संदर्भात तयारी करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला दिले. 2019च्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या 200हून अधिक याचिकांवर मे पासून अंतिम सुनावणी होणार आहे. या कायद्याअंतर्गत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, जैन आणि पारशी स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर, भव्य प्रवेशद्वारावर आणि क्लॉक टॉवर उभारण्यासाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतुदी करण्याची मागणी करण्यात आली. महापौर यांनी महापालिकेच्या आयुक्तांना पत्राद्वारे याबाबत मागणी केली. मुंबईत प्रवेश करताना पर्यटकांना मुंबईची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रवेशद्वारावर आणखी क्लॉक टॉवरची मागणी करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामाविरोधात यावेळी कारवाई न केल्याबद्दल एका वॉर्ड अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात विलंब झालेला. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानं महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना प्रत्येकी 11 रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयाच्या आदेशाची तात्परतेनं अंमलबजावणी व्हावी यासाठी 11 रुपये दंड लावत असल्याचं यावेळी महापालिकेने स्पष्ट केलं. छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात नॅशनल इमर्जन्सी लाईफ सपोर्टचं ट्रेनिंग सेंटर होणार आहे. या ट्रेनिंग सेंटरसाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. या ट्रेनिंग सेंटरमुळे मराठवाड्यातील आपत्कालीन आरोग्य सेवेला बळ मिळणार आहे. कोकण किनारपट्टीवर पुन्हा तापमानात वाढ होणार आहे आणि मुंबई आणि ठाण्याचं कमाल तापमान शुक्रवारपासून वाढण्याचा अंदाज आहे. तसंच शनिवारी आणि रविवारी कमाल तापमान 36°C पर्यंत जाऊ शकतं. नवी मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ इथं तापमान 36 ते 38 दरम्यान राहणार आहे. लासलगावमधील महिलेचा 8 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवलेत. विंचूरहून नाशिककडे जात असताना बस प्रवासात एका अज्ञात महिलेने दागिने लांबवले. तसंच या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सातपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. संभाजीनगरच्या वाळूज परिसरात घडफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घरातून सुमारे 2,75,000 रुपयांचं सोनं आणि चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरटे घेऊन पसार झाले. या प्रकरणी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. नाशिकमध्ये पतीनं विवाहितेचं छळ करून दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. या प्रकरणी पतीसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. छळाला कंटाळून पीडितेनं गंगापूर पोलीस ठाण्यात छळवणुकीची फिर्याद दिलेली होती. गोंदियातील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी 2.5 लाखात नवजात बाळाची विक्री केल्याप्रकरणी भंडारा पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. लक्ष्य हॉस्पिटल भंडारा येथून सुट्टी मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अटक केली. या प्रकरणाचा पर्दाफाश बालकल्याण विभागाने केला. नाशिकमध्ये अज्ञात चोरट्यानं घरफोडी केली. या चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह चांदीची भांडी लंपास केली. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सिन्नर पोलिसांनी दरोड्याचा कट उधळून लावलाय. पोलिसांनी या कारवाईत 10 जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले सर्व आरोपी केरळचे असल्याची माहिती आहे. दरम्यान पोलिसांनी या कारवाईत आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पोलिसांकडून बीडमध्ये चोख बंदोबस्त लावण्यात आला. या दरम्यान कमरेला बंदूक लावून फिरत असलेल्या अल्पवयीन तरुणाला बीड पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात वर्दळीच्या ठिकाणी सदरील तरुण कमरेला गावठी बंदूक लावून फिरताना आढळून आला आहे. अकोल्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानक परिसरात सोनसाखळी चोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनासह 2 आरोपींना अटक केली. एक्सप्रेस गाडीतून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सुमारे 15 ग्रॅम वजनाची सोनसाखळी आरोपींनी चोरी केली. पुण्यातील मुळशीत अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदारांनी उत्खननाच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई केली. यावेळी 5 डंपर जप्त करत 12.5 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. कल्याणहून कुर्ल्याला मोटारीतून गांजाची तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आणि या कारवाईत चुनाभंटी पोलिसांनी 16 लाख रुपये किमतीचा 32 किलो गांजा जप्त केला. तर या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्त परताव्याचा आमिष दाखवून एका कंपनीने शहरातील 38पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची 4,33 लाखांची फसवणूक केली. तर या प्रकरणी MIDC सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यवतमाळ पोलिसांनी एका पंजाबी ढाब्यावर छापा मारलाय. पोलिसांनी या कारवाईत 3.25 लाखांचं ड्रग्ज जप्त केले. या पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या कारवाईत हेरोईन आणि डोडा पावडर असा एकूण 3 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. कळवा मुंब्रा मार्गावर लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे. लोकलच्या दरवाजात उभा राहून प्रवास करत असताना तरुणाचा तोल गेल्यानं हा अपघात घडला. तर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. पुण्याच्या राजगड तालुक्यातील भट्टीखिंड मार्गावर खडीनं भरलेला डंपर उलटून अपघात झालाय. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक किरकोळ जखमी झाला. मात्र या अपघातामध्ये डंपरचं नुकसान झालं.